तर काँग्रेसच्या काही महिला कार्यकर्त्यांनी मोदी तेरी कब्र खुदेगीची घोषणा दिलेली होती। याला आता अजित पवारांनी याचा निषेध व्यक्त केलेला आहे। तर सर्व राजकीय पक्षांनी भान ठेवलं पाहिजे असं अजित पवार यांनी म्हटलंय। तर मोदींविरोधात केलेलं वक्तव्य अतिशय घृणास्पद असल्याचं देखील अजित पवारांनी म्हटलंय। संबंधितांनी माफी मागितली पाहिजे असं देखील अजित पवारांनी म्हटलंय। आज देशाचे ते पंतप्रधान आहेत। देशाच्या पंतप्रधानांच्या बद्दल अशा प्रकारचे अतिशय ही विकृतीच म्हणावी लागेल। विकृत भाषा वापरायची, विकृतपणा दाखवायचा हे काही बरोबर नाहीये। ही आपल्या भारताची संस्कृती नाही, ही आपल्या भारताची परंपरा नाहीये। हे जे वास्तविक त्यांनी हे जे कोणी वक्तव्य केलं त्याच्याबद्दल ताबडतोब त्या पक्षाच्या लोकांनी सांगितलं पाहिजे, त्याच्याबद्दल माफी मागितली पाहिजे, दिलगिरी व्यक्त केली पाहिजे आणि अशा वक्तव्याशी आम्ही अजिबात सहमत नाहीये। तर पृथ्वीराज चव्हाणांची बुद्धी भ्रष्ट होते असं बावनकुळेंनी म्हटलेलं आहे। पृथ्वीराज चव्हाण सर्वात मोठे भविष्यकर्ते झालेत असं वाटतंय असं देखील बावनकुळेंनी म्हटलेलं आहे। पृथ्वीराज चव्हाणांवर ही टीका जी आहे ती बावनकुळेंनी केली। पृथ्वीराज चव्हाण थोडे जरा आता का बुद्धिभ्रंश होतोय पृथ्वीराज चव्हाणांना हे मला माहिती नाही, पण बुद्धिभ्रंश होतोय। त्यांना काहीच्या काही बोलाची सवय लागली आहे। कुठं पंतप्रधानाचे स्वप्न बघतात, काय करतात, कोण जाणार कोण येणार। आता मला वाटतं जगातला सर्वात मोठा भविष्यकर्ता हे पृथ्वीराज चव्हाण झाले आहेत असं वाटतं। तर प्रकाश आंबेडकरांना एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील असं वाटतंय। असं प्रकाश आंबेडकरांचे आशीर्वाद असतील तर शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होतील असं मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटलेलं आहे। हे बघा, प्रकाश आंबेडकर हे आपल्याला माहिती आहे की एक मोठे नेते आहे, बाबासाहेबांचे नातू आहेत। त्यांनी एकनाथ शिंदेच्या कामाबाबतीमध्ये पाहिलेला जी त्या 2.5 वर्षाची झलक आहे, तर त्यांनाही वाटत असेल की पुढच्या काळामध्ये मुख्यमंत्री होतील। शेवटी त्यांचं मत आहे आणि नागरिकांनी आपलं मत मागणं काही चुकीचं नाही आहे। त्यांनी सांगितलं असेल, त्यांचे आशीर्वाद असतील तर होतील। पण तर कुणी कितीही एकत्र आलं तरी त्याला काही अर्थ नाही असं बावनकुळेंनी म्हटलंय। ठाकरे बंधूंच्या युतीच्या प्रश्नावर बावनकुळेंनी ही टीका केलेली आहे। मुंबईचा महापौर भाजपा महायुतीचाच होईल असं बावनकुळेंनी म्हटलं। मुंबईकर डबल इंजिन सरकारच्या विकसित धोरणाच्या पाठीशी असल्याचं देखील बावनकुळेंनी म्हटलेलं आहे। कुणी काय एकत्र आले किंवा काय झालं याला अर्थ नाही आहे। मुंबईची महाराष्ट्राची जनता ही डबल इंजिन सरकारच्या विकसित धोरणाच्या मागे उभी आहे। ह्या सर्वांनी मिळून जर मुंबईला महापौर जर महायुतीचा आला तर मोठा लाभ केंद्राच्या राज्याच्या दोन्ही सरकारचा मुंबईला होईल। महापौर भाजपा महायुतीचाच होईल। तर ठाकरे बंधूंची युती ही दुधात साखरेसारखी असल्याचं अरविंद सावंत यांनी म्हटलंय। पक्षप्रमुखांनी दिलेला आदेश पाळणाराच खरा शिवसैनिक असल्याचं अरविंद सावंत यांनी म्हटलं। या निवडणुकांना आम्ही सामोरे जाताना आम्हाला विश्वास आहे की मुंबई जनतेला, मराठी माणसांना खास करून आणि इतरांना सुद्धा, कारण सेवा देणारी, प्रसंगाला धावून जाणारा एकच पक्ष, त्याचं नाव शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे। ती दुधात साखर आहे हो। कशासाठी हे प्रश्न विचारत बसता? पुढे चाललोय आता आम्ही। पक्षप्रमुख देतील तो आदेश पाळणं हा आमचा संस्कार आहे। तुमची लढत हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, एकमेव संघटन, एकमेव पक्ष, दिलेल्या आदेशाचं पालन करणं, तो खरा निष्ठावंत शिवसैनिक। त्याचं वाटतील का आम्ही पराभूत होणार आहोत म्हणून? असं बोलूच शकत नाही ना। त्यांना असं वाढवावं लागतो ना, फुगवून सांगावं लागतं ना भरपूर। तर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील राजधानी दिल्लीत दाखल झालेले आहेत। राजधानी दिल्लीतील धुक्यांमुळे विमानाचं उशिरा लँडिंग होतंय। बीडचे खासदार बजरंग सोनावणे यांनी मनोज जरांगेंचं दिल्ली विमानतळावरती स्वागत केलेलं आहे। जरांगे पाटील नवीन महाराष्ट्र सदनामध्ये दाखल होणार आहेत। दिल्लीमध्ये जरांगे सर्वपक्षीय खासदारांची भेट घेणार असल्याची माहिती मिळते। मृत विद्यार्थी शौर्य पाटीलच्या कुटुंबियांची देखील जरांगे पाटील भेट घेणार आहेत। शौर्य पाटीलनं शिक्षकांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या जी आहे ती केलेली होती। तर 16 जानेवारीला मुंबई माफिया मुक्त होणार असं किरीट सोमय्या यांनी म्हटलेलं आहे। किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरेंवर ही टीका केली आहे। कोरोना काळात लुटलेला पैसा मुंबई पालिकेला परत द्यावा असं सोमय्या यांनी म्हटलं। 16 जानेवारीला मुंबई महापालिका माफिया मुक्त होणार। त्यानंतर जो कोविड घोटाळे 2000 कोटी रुपये
या वांद्रातील माफिया, त्यांचे माफिया, सहकारी माफिया कॉन्ट्रॅक्टरनी लुटले आहे, तो सगळा पैसा मुंबई महापालिकेचा तिजोरीत परत यावा। मैं संजय राउत को एक प्रश्न पूछना चाहता हूं, आपके दूसरे पार्टनर राजीव साळुंखे, इन्होंने कोविड घोटाले के 50 करोड़ रुपए इन सबके बैंक अकाउंट में गए, वो उन्होंने वापस किए क्या? तर हिवाळी अधिवेशनात फडणवीसांनी आमदार अभिमन्यू पवारांकडे बघून केलेल्या संवादाचा व्हिडिओ व्हायरल होतोय। कल्याण लातूर जनकल्याण द्रुतगती महामार्ग घोषित करण्यासंदर्भात सभागृहात चर्चा सुरू होती। काही दिवसांपूर्वीच अभिमन्यू पवारांनी महामार्गासंदर्भात मागणी केली होती। याचा सगळ्यात मोठा फायदा कोणाला आहे? लातूर पासून मुंबई पर्यंतचं अंतर 4.5 तासाचं होणार आहे। 4.5 तास। हो, तुम्ही मागितला म्हणून तर मी दिलाय। माझी सही करू शकतो ना।